खलिफा. नमस्कार, मी अमन दळवी, आराध्या अमन दळवी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. जगातील सर्वात मोठ्या आणि एकदम नावाजलेल्या इमारतीतून, तिचं नाव आहे बुर्ज खलिफा. 124 आणि 125 मजल्यावर आपण आता आहोत आणि तिथून दिसणारी संपूर्ण रात्रीची दुबई तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, खास आराध्या अमन दळवी युट्यूब चॅनल साठी. तर हा ब्लॉग पूर्ण पहा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी खास 124 आणि 125 फ्लोर ऑफ बुर्ज खलिफा एक्सक्लुसिव्ह ऑन ओनली चॅनल आराध्या अमन दळवी. थँक्यू. दुबई फाउंटन शोच्या परिसरातून आपण आता उभे आहोत. हे सर्व दुबई मॉलमध्येच येतं आणि ह्या सर्व इमारतींच्या मंदियाळीमध्ये सर्वात लक्ष वेधून घेतो तो बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा 829 मीटर उंचीसह ही जगातील सर्वात उंच इमारत. जगातील सर्व उंच इमारतीपेक्षाही अधिक बुर्ज खलिफा ही आंतरराष्ट्रीय सहकार्याचं एक अभूतपूर्व उदाहरण आहे. विकासाचे रूपात्मक दीपस्तंभ आहे आणि मध्य पूर्वेच्या ताज्या, चैतन्यशील आणि समृद्ध भविष्याचे प्रतीक आहे. दुबई जगाच्या नकाशावर येण्यामागचं मुख्य कारण म्हणजेच बुर्ज खलिफा. जेव्हापासून हा बुर्ज खलिफा या दुबईला लाभला तेव्हापासून दुबईने संपूर्ण जगाचं, विश्वाचं लक्ष केंद्रित करून घेतलं आणि आपल्याकडे येण्यासाठी लोकांना प्रवृत्त करू लागले. 124 आणि 125 मजल्यापर्यंत आपण या बुर्ज खलिफाच्या जाणार आहोत आणि त्यासाठीच हा विशेष ब्लॉग, बुर्ज खलिफा आणि फाउंटनचा विशेष ब्लॉग आराध्या अमन दळवी युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. बुर्ज खलिफा पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच या ठिकाणी जाणवते, कारण की दुबई म्हटलं की बुर्ज खलिफा हे समीकरणच आहे आणि त्याचाच याची देही याची डोळा 124 आणि 125 मजल्यावरून पाहण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत. त्यासाठी लिफ्टकडे प्रयाण करतोय. जगातील सर्वात उंच इमारत सौंदर्याचा एक तुकडा आहे हा बुर्ज खलिफा आणि अभियांत्रिकी चमत्कार आहे जो इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळा नाही. बुर्ज खलिफा सर्व काही आहे. बुर्ज खलिफा कल्पना आणि अंमलबजावणीमध्ये अतुलनीय आहे. दुबई एक प्रादेशिक केंद्रापासून जगभरातील लोकप्रिय प्रवास स्थळापर्यंत विकसित झाले आहे. दुबईतील अनेक पर्यटन स्थळांमध्ये उत्कृष्ट वास्तुकला आणि समकालीन डिझाईनचा समावेश आहे. दुबईतील सर्वात मोठ्या पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणजेच बुर्ज खलिफा. जगातील सर्वात उंच इमारतीवरील जीवन अनुभवण्यासाठी आम्ही आता 124व्या मजल्यावर आहोत. आम्हाला संपूर्ण जगातील सर्वात वेगवान लिफ्टपैकी एकामध्ये शिखरावर जाण्याची परवानगी देण्यात आली. लिफ्टमधील प्रवास खरोखर एक अद्वितीय अनुभव आहे आणि आता शिखरावरून आल्यावर हे दिसणारे सर्व जे दृश्य आहेत ना, ते अद्भुत आहेत आणि तीच सर्व दृश्य या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्रीचे दृश्य पाहण्यासाठी बुर्ज खलिफावर नेहमीच गर्दी असते, पण आम्हाला सूर्यास्तानंतर ची दुबई, अर्थातच रात्रीची दुबई या 124 आणि 125 मजल्यावरून पाहण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. प्राईम स्पॉट आणि नॉन प्राईम स्पॉट असे 2 स्पॉट ठरलेले असतात आणि त्यांचे त्याप्रमाणे एंट्रन्सही वेगवेगळे असतात, रेट्स त्याप्रमाणे असतात.
आम्हाला विशाल दुबई मॉल आणि दुबई फाउंटन दिसत होते. निरीक्षण डेकवरून आम्हाला दुबई फाउंटन शोचे एक विलक्षण दृश्य देखील दिसले. बुर्ज खलिफा हे प्रगतीचं प्रतीक तसेच आधुनिक, रंगबिरंगी आणि श्रीमंत मध्ये पूर्व प्रतीकाचं एक अद्वितीय उदाहरण आहे. बदलत्या जगात दुबईच्या वाढत्या प्रासंगिकतेचा हा अधिक पुरावा आहे. सुंदर नेत्रदीपक रोषणाई जिथे पाहावी तिथे. हे सर्व क्षण खरंच प्रत्यक्षात पाहण्याची जी काही मजा आहे ना, ती काही वेगळीच. या 124व्या मजल्यावरून टॉप पर्यंत खलिफा कसा दिसतोय ते तुम्हीच पहा. म्हणजे जवळजवळ आम्ही 75% आलेलो, अजून 25% वर बाकी आहे. आणि तिथे जाण्याची ही संधी असते ऍट द टॉपवर, पण ती तिकीट फार महाग असते. देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या नयनांनी हे दृश्य साठवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर किती वेळ थांबायचं याचं आपल्याला भान राहत नाही, कारण की ही दृश्यच एवढी विलक्षण असतात, अनुभूती देणारी असतात की आपल्याला तिथून पाय काढवतच नाही. आधीच तुम्हाला म्हटलेलं आहे की आमची कुहू अर्थातच श्रीजा हे अट्रॅक्शन असणार आहे आणि ती देखील पहा 124व्या मजल्यावरून बुर्ज खलिफाच्या कसं एन्जॉय करते, मस्ती करते. तिलाही काहीतरी हे सर्व नवीनच वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरूनच हे सर्व भाव आपण टिपतोय. दुबई फाउंटन हे दुबईतील एक लोकप्रिय आकर्षण, ज्यामध्ये संगीत आणि दिवे यांच्याशी समक्रमित कोरिओग्राफ केलेला वॉटर शो आहे. हे दुबईच्या डाउनटाउन मधील बुर्ज खलिफा तलावामध्ये स्थित आहे आणि जगातील सर्वात मोठी कोरिओग्राफ केलेली कारंजे प्रणाली आहेत, ज्यामध्ये पाण्याचे जे जेट्स असतात ते जवळजवळ 500 फूट म्हणजे 150 मीटर पर्यंत हवेमध्ये उंची गाठू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुबईमधले सर्वच अट्रॅक्शन्स हे पेड आहेत अथवा त्यांच्या तिकीट्स घ्यावे लागतात, पण दुबई फाउंटन हा संपूर्णपणे विनामूल्य फ्री आहे तो. आणि लेक प्रोमेनेड आणि जवळपास संरक्षणसह विविध बिंदूवरून त्याचं दृश्यमान देखील होते. हा शो संध्याकाळी दर 30 मिनिटांनी होतो. संध्याकाळी 6 वाजता सुरू होतो आणि रात्री 11 वाजेपर्यंत चालतो. दुपारी 1 वाजता एक 30 मिनिटांचा शो देखील आहे, पण संध्याकाळच्या वेळेस किंवा काळोखात हा शो पाहणं म्हणजे एक पर्वणी असते. शो पाहण्यासाठी वॉटरफ्रंट प्रोमेनेड हे लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही लेक साइड प्रोमेनेड किंवा दुबई मॉलला सोक अल बहारला जोडणाऱ्या पुलावरून शो देखील पाहू शकता. तसंच कारंजे दृश्यांसह काही रेस्टॉरंट्स मधून ही पाहण्याची देखील आरामदायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. फाउंटन शो मध्ये शास्त्रीय, अरबी आणि जागतिक संगीतासह विविध संगीतांसाठीचा सेट आहे. दिवे आणि वॉटर जेट संगीताशी जुळवण्यासाठी कोरिओग्राफ केलेले आहेत. एक नेत्रदीपक प्रदर्शन तयार करतात. बुर्ज खलिफा तालावर तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनासाठी अबरा म्हणजेच पारंपरिक लाकडी बोट राईड देखील करू शकता, परंतु यासाठी वेगळं तिकीट आवश्यक असतं. दुबई फाउंटन बोर्ड वॉक अभ्यागतांना कारंजाच्या जवळ जाण्याची देखील परवानगी देते. बुर्ज खलिफाच्या 124 आणि 125
बघितल्यापासून आता तुम्ही संपूर्ण दुबई पाहिलेली आहे. पण मला एक या ब्लॉगद्वारे तुम्हाला एक क्वेश्चन आहे की ऍक्च्युअल बुर्ज खलिफा टोटल किती फ्लोअर्स आहे आणि त्या टॉप फ्लोअरला जायला काय चार्जेस असतात. आम्हाला साधारणतः या फ्लोअरला जाण्यासाठी साधारणतः 4,000 रुपये इंडियन रुपीज प्रमाणे पे करायला लागलेत. त्यावेळी आम्ही इथे आलो. थोडी मिसमॅनेजमेंट होती कारण की आज शुक्रवारचा दिवस होता, गर्दीचा दिवस होता, इथला हॉलिडेचा दिवस होता आणि संपूर्ण विदेश म्हणजे वर्ल्ड वाईडची माणसं या बुर्ज खलिफाला पाहायला येतात कारण की तो टॉप आहे आणि ॲट द टॉप असं त्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं आणि तुम्ही ते पाहतच आहात, अजूनही पाहत राहणार आहात. पण नक्की हा विशलिस्ट असते सगळ्याची की जगातील टॉलेस्ट बिल्डिंगला पाहायची आणि ती बकेट लिस्टमध्ये आमचा आज अभिमानाने ठीक आहे आम्ही मारून चाललेलो आहे. तुम्ही केव्हा मारायला येत आहे लवकर या, पण येण्याआधी ही दुबई सिरीज सगळी नक्की पहा. त्यासाठी तुमचं सर्वांचं आवडतं चॅनल एव्हरीवन. आपल्या चॅनलचं नाव